अशा पद्धतीच्या बातम्या आज वाहिन्यांद्वारे माध्यमांद्वारे समजत आहे। त्यांनी स्वतः तशा पद्धतीचं ट्विट केलेलं आहे। त्यांना त्यांची प्रकृती लवकरात लवकर ठीक हो, ते बरे हो, ही ईश्वरचरणी आम्ही प्रार्थना करतो। आमचा राजकीय वैर आहे, वैयक्तिक दुश्मनी नाही आहे आणि राजकारणामध्ये त्यांची तत्व आमची तत्व यांचा वाद आहे, परंतु त्यांना चांगलं आरोग्य लाभो आणि लवकरात लवकर आजारपणातून बाहेर येऊ ही आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे। अनेक वेळा ते सरकारच्या विरुद्ध बोलतात, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील त्यांना रिट्वीट करत लवकर बरे व्हावं सांगितलं। का वाटतं येणाऱ्या काळात पाहिलं तर? हे बघा, मी तुम्हाला तेच सांगतोय की ही राजकीय तत्वांचा वाद आहे, राजकीय भूमिकांचा वाद आहे। वैयक्तिक कुणाचं नुकसान व्हावं अशी कधी राजकारण्यांची इच्छा नसते। प्रामाणिक इच्छा ते लवकरात लवकर बरे व्हावे हीच आहे, आमच्या सगळ्यांची आहे। त्यामुळे त्यांना चांगलं आरोग्य लाभावं हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। सत्ताधाऱ्यांवरती अनेक वेळा खापर फोडत असतात, मात्र उद्याच्या मोर्चाला ते देखील नसणार आहे। त्यामुळे एकीकडे मनसे आणि ठाकरे पक्ष असं एकत्र मनोमिलन आणण्याचं काम महत्त्वाचं त्यांनी केलं होतं, मात्र उद्याच्या मोर्चामध्ये दिसणार आहे। हे बघा, ते आजारी आहेत, त्याच्यामुळे मी आत्ता सध्या त्यांच्यावरती काही बोलणार नाही आणि आजारपणामध्ये त्यांना सगळ्यांनी साथ द्यावी अशाच पद्धतीचं वातावरण असलं पाहिजे। ते त्यांचं काम करतात, आम्ही आमचं काम करतोय आणि जरी सर्वांचा मिळून जरी मोर्चा असेल तरीसुद्धा महायुती म्हणून त्याला आम्ही तोंड देऊ। चुकीच्या पद्धतीने एक गैरसमज पसरवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। पराभवाची जी चाहूल विरोधकांना लागलेली आहे आणि त्याकरता लोकांमध्ये लोकसभेला ज्यावेळी घटना बदलणार अशा पद्धतीचा चुकीचा समज लोकांमध्ये पसरवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, त्यात यशस्वी झाले। परंतु आता अशा पद्धतीचा गैरसमज पसरवण्यामध्ये ते यशस्वी होणार नाहीत याची काळजी आम्ही घेतलेली आहे। स्थानिक स्वराज्य निवडणुका पाहता अशा प्रकारचे दोघं भाऊ एकत्र इतर एकीकडे निवडणुका घेतल्या नाहीत म्हणून टीका करतात। मुळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या, त्याचवेळी त्या निवडणुका घ्यायला पाहिजे होत्या, परंतु त्याचं खापर ते महायुतीवरती फोडतायत आणि आता निवडणुका होणार नाहीत, आम्ही घेऊन देणार नाही अशा पद्धतीच्या गप्पा मारतायत। पराभवाची चाहूल त्याला लागलेली आहे म्हणून अशा पद्धतीच्या सगळे उपाय करण्याचे ते प्रयत्न करतायत। सर, अबू आझमींनी वंदे मातरम यांचा विरोध केलेला आहे। आता त्यांनी सांगितलं की शाळेमध्ये ज्या पद्धतीने वंदे मातरम जे बंधनकारक केलेलं आहे ते कुठेतरी विरोध आहे। अबू आझमीला खेटराने मारलं पाहिजे। अबू आझमीची योग्यता ही खेटराची आहे, त्याच्यामुळे मला वाटत नाही की त्याच्यावरती जास्त प्रतिक्रिया द्यावी। अपमान आहे आपल्या वंदे मातरम। नक्कीच वंदे मातरमचा जर विरोध करत असेल तर अपमान आहे। मला लाज वाटते त्यांना जे मतदान करतात त्या मतदारांची। अशा पद्धतीच्या विकृती असणाऱ्या माणसाला जे मतदान करतात त्यांचा निषेध यावेळी करणं गरजेचं आहे। आक्षेप घेतला आहे की नेमका एन्काउंटर का केला, त्याकडे जी काही हे बघा, आपल्याकडे हीच पद्धत आहे। पोलीस कामगिरी करत असतात आणि नंतर पोलिसांच्या कामगिरीवरती हे स्वतःला तथाकथित समाजसेवक म्हणणारे आणि माणुसकी आणि मानवता धर्म म्हणणारे टीका करत असतात। जर एवढ्या मुलांना ओलीस ठेवलं, पालकांना ओलीस ठेवलं तर त्याला गोळ्या मारलं तर कोणाचं नुकसान झालेलं आहे? जर मुलांना त्या ठिकाणी धमकवण्याचे प्रकार करत असतील तर मुलांना वाचवण्याकरता अशा पद्धतीचं कृत्य केलं असेल त्या पोलिसांचा सन्मान करायला पाहिजे, शासनाने त्यांचा सत्कार करायला पाहिजे। सर, राज ठाकरे यांनी विरोध केलेला आहे नमो टुरिझम सेंटरवर, त्याबद्दल काय भटकते कुठेतरी नमो? हे बघा, मला आजही राजसाहेबांचं ते भाषण आठवत आहे की त्यांनी गुजरातचा पॅटर्न याकरता मोठी सभा घेतली होती। स्वतः ते गुजरातला गेले होते आणि मोदी साहेबांचं भरभरून कौतुक केलं होतं। आता अचानक अशा पद्धतीने जर ते मोदी साहेबांच्या विरोधात बोलत असतील, त्याचवेळी मला हेही आता आठवते की पंडित नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांना लुटारू म्हटलं होतं। छत्रपती शिवाजी महाराजांवरती टीका केली होती। राहुल गांधी यांनी भर सभेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाकारला होता। अशा काँग्रेसबरोबर ते त्या बैठकीला बसतात, ते चालतं। आणि मोदी साहेब की ज्यांनी गड किल्ले असतील वगैरे हे जतन करण्यासाठी स्पेशल अशा पद्धतीने निधी उपलब्ध केला, त्यांची नोंद केली। काहीतरी त्यांचे गैरसमज झाले असतील राजसाहेबांचे, कदाचित ते त्यांचे गैरसमज दूर होतील। मात्र एकनाथ शिंदे साहेबांवर देखील त्यांनी निशाणा साधला भाषणामध्ये कालच्या मेळाव्यामध्ये। आता
एकनाथ शिंदे साहेबांवरती टीका करतायत. स्वतःचं अस्तित्व त्या लोकशाही आघाडीमध्ये जर स्वतःचं अस्तित्व टिकवण्याकरता कदाचित केलं असेल, त्यांचा काही गैरसमज झाले असतील. पूर्ण काळ त्यांनी जर मागचा इतिहास आठवला तर ते एकनाथ शिंदे साहेबांवरती टीका करणार नाहीत. होतं, राजसाहेब तशी वेगवेगळ्या भूमिका वेगवेगळ्या काळानुसार घेत असतात. त्यामुळे कदाचित ही आज घेतलेली भूमिका उद्याही नसेलही असं मला वाटतं. सर, ज्यामध्ये दीपक केसरकर यांच्यावरती आरोप होते की रोहित आर्या हा त्यांचा जवळचा होता, त्यामुळे दीपक केसरकर मुख्य प्रवक्ते आहेत आमच्या पक्षाचे. मला वाटतं त्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणखी काही स्पष्टीकरण असेल तर आपण त्यांच्याकडनं घ्यावं. हे देखो, उनकी तबीयत ठीक नहीं, 2 महीना वो बातें करने वाले नहीं है, तो कुछ सीरियस मैटर होगा ऐसा मुझे लगता है. नहीं तो बातें करते हुए बंद हो नहीं सकते. अगर वहाँ की अगर भांडुप में लाइट नहीं रहेगी तो ही वो कभी कभी चुप बैठते हैं, नहीं कभी भी चुप नहीं बैठे. तो कुछ तो सीरियस प्रॉब्लम होगा. हम भगवान से यही चाहते हैं कि वो जल्दी जल्दी तंदुरुस्त हो जाए और मैदान में आए. सर, अबू आजमी ने जिस तरीके से वंदे मातरम का विरोध किया है, कहा है कि स्कूल में जिस तरीके से अल्पसंख्यक छात्राओं को जो है जबरन जो है वंदे मातरम बुलाया जाएगा, इसको लेकर हम विरोध करते हैं. कहीं ना कहीं राज्य सरकार पर उनका जो है विरोध जो है दिखता नजर आ रहा है. देखो, अबू आजमी खुद की वोट बैंक संभालने के लिए इसी तरह की बातें करते हैं. अबू आदमी को चप्पल से मारना चाहिए. वंदे मातरम को अगर वो अपोज कर रहे हैं तो उसको चप्पल से मारना चाहिए. उनको भारत में रहने का अधिकार नहीं है. रोहित आर्या का जिस तरीके से एनकाउंटर गया उसको लेकर कहीं ना कहीं विपक्ष के जो है वो आरोप लगा रहे महाराष्ट्र सरकार के ऊपर की देखो, सरकार ने कुछ भी किया, अच्छा काम किया तो भी विपक्ष वाले उनके ऊपर संशय व्यक्त करते हैं. उनकी आदत है. लेकिन अगर बच्चों को ओलिस रखेंगे, उनको किडनैप रखेंगे, मारने की धमकी देंगे, उनके पेरेंट्स लोगों को धमकी देंगे, तो पुलिस क्या देखते बैठेंगे? उनका सत्कार करेंगे? मैं तो बोल रहा हूँ, जिस पुलिस लोगों ने उनको इनकाउंटर किया उनका सत्कार महाराष्ट्र शासन ने करना चाहिए. जिस पुलिस वाले ने एनकाउंटर किया उसके ऊपर अभी संशय निर्माण हो रहा है कि आखिर उसने देखो, ये पैर में संशय, गोली मारने के ये जगह देखो, नक्सलवादी को मारा तो भी पुलिस और मिलिट्री के ऊपर संशय निर्माण व्यक्त करते हैं. पाकिस्तान के ऊपर मोदी जी के नेतृत्व में हमला किया तो भी विपक्ष ने उनके ऊपर संशय व्यक्त किया. तो ये तो क्या चीज़ है? देश के बारे में, देश को बचाने के लिए हमला किया तो भी संशय व्यक्त करते हैं. इधर ध्यान नहीं देना चाहिए. पुलिस का सत्कार करना चाहिए. सर, विरोध किया है क्या? देखो, कुछ मिसअंडरस्टैंडिंग होगी, इसीलिए इसी तरह की बातें उन्होंने की होगी. क्योंकि यही राज साहब हमने देखा है कि मोदी जी के बारे में बहुत अच्छे बातें करते थे. गुजरात पैटर्न, गुजरात जाके यहाँ उन्होंने बताया था कि ये गुजरात पैटर्न है. इसी तरह की डेवलपमेंट अपने महाराष्ट्र में होनी चाहिए. कुछ मिसअंडरस्टैंडिंग होगी, वो निकल जाएंगी. इसे राह देखते हैं क्या होता है.